नमस्कार, माझं नाव आरती हळदणकर आणि ही माझी आई. नमस्कार, मी अरुंधती झाटे. तुमचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मालवणी फूड फिएस्टा. आई, आज आपण ह्या काय बनवतलो? ह्यो खिमो दिसतास इकडे. हो, आज आपण खिम्याची वडी बनवतलो. खिम्याची वडी ही जशी आपण व्हेज कोबीची वडी, कोथिंबीर वडी करतो तशी ही नॉनव्हेज मध्ये खिम्याची वडी असतात आणि ही आमची तिकडची गोव्याच्या साईडची स्पेशल खिम्याची वडी आहे. वा, तर आज आपण बघतो खिम्याची वडी. तुम्ही ऐकले असतील कोबीची वडी, कोथिंबीर वडी, अळू वडी, तशीच आज आपण बघूया ही खिम्याची वडी. आज आपण बघतलो ही खिमा वडी ही चिकन किंवा मटन खिम्यापासून बनता. चला तर मग आता बघू आपण खिम्याच्या वडीक लागणारा सामान. ह्यो असं खिमो. आपण आता इकडे चिकन खिमो घेतला, पण तुम्ही मटन खिमो घेतलात तर जास्त छान होता, पण आज आपण चिकन खिमो घेतला असा. त्याच्यानंतर अंडी, कांदो बारीक चिरलेलो, लिंबूचो रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, ह्यो असं गरम मसालो, आला लसूण ह्याची पेस्ट, ह्यो मालवणी मसालो, हळद आणि मीठ आणि हा असं तेल. आता आपण गॅसवर एक कढई ठेवल्या असा, त्याच्यात आता आपण घालतलो तेल. तेल थोडा तापला की आपण त्याच्यात घालतलो कांदो, बारीक चिरलेलो कांदो. आता कांदो जरा बरोबर परतून घ्या. आता ह्यो कांदो जरा परतून झाल्यावर आपण ह्याच्यात घालतलो आला लसणीची पेस्ट. त्याच्यानंतर आपण घालतलो हळद, त्याच्यानंतर आपण सगळे मसाले घालून घेतलो. पहिलो आपण घालतलो गरम मसालो, नंतर आपण घालतलो मालवणी मसालो, आता ह्या जरा परत परतून घेतलो. आता ह्या जरा परतून झाला की आपण त्याच्यात घालतलो खिमो. आणि जरा बरोबर परतत राहायचो, नाही तर खिम्याचे असे गोळे होतात. त्यामुळे खिमो टाकल्यावर थोड्या वेळ आपल्याला परतत राहायचो होतो. आता जरा परतून झाल्यावर आपण त्याच्यात घालतलो मीठ. आता ह्या खिम्याचं सगळं पाणी आटून घेऊन होया. तर खिम्याचं पाणी आटेपर्यंत आपण अंडी फेसून घेतलो सर. ही बघा, आपल्याला लागणारी अंडी आधी आपण फोडून घेतो सर, आणि मग ती थोडासा मीठ घालून फेटून घेतलो. ही बघा, आता सगळी अंडी फोडून झालीत. आता आपण त्याच्यात घालतलो हिला मीठ आणि हळद, आणि मग ही अंडी चांगली फेसून घेतलो सर. आता ह्यो खिमो असं सुकलो की आपण गॅस बंद करून ज्या भांड्यात आपण बेक करतलो त्या भांड्यात तयार करून घेतलो सर. या भांड्यात आपण असं तेल लावून घेतलो सगळ्या बाजूनी. आणि खाली आता आपण बटर पेपर लावतलो सर. बटर पेपर लावलो की खिमा वडी खाली चिकटणार नाही. आणि परत त्याका थोडं तेलाचा हात लावून तो असं बसवून घेतलो सर. खिमो थोडं थंड झालो की आपण त्याच्यात लिंबाचा रस घालून घेतलो सर, आणि परत मिक्स करतलो. आणि आता आपण लावतलो खिमा वडीचे थर. चला आता आपण बघूया कसं थर लावचो.
आता आपण आधी त्या भांड्यात अंड्यात फेटलेला ह्या बॅटर तर असं घालून घेतलो असा. नीट बघून घ्या, असे थर लावचे तुमका. त्याच्यानंतर सगळ्या साईड का तर पसरून घ्यायचा. मग आपण त्याच्यात घालतलो खिम्याचो एक लेयर. बघा असं खिम्याचो लेयर लावून तो पण सगळीकडे पसरून घ्यायचो. ही डिश हेका कमी तेल लागता कारण ही बेक्ड त्यामुळे आणि चिकन खिमा असल्यामुळे भरपूर प्रोटीन्स त्यामुळे इवन डाएट करणाऱ्या लोकांसाठी ही डिश एकदम परफेक्ट पौष्टिक आणि चमचमीत, खाऊ मजेदार आणि बेक्ड, तेल नाही. आता आपण त्याच्यावर घालतलो कोथिंबीर. आता आपण परत अंडा घालतलो सा, मग परत खिमो आणि मग परत कोथिंबीर असे आपण सगळे लेयर्स लावून घेतलो सा जोपर्यंत आपलं खिमो सगळं घालून होणार नाही. हा बघा, आणि खाऊन काय मस्त लागता. चहा बरोबर खाऊ शकतात, पाहुणे आले की त्यांना देऊ शकतात. आता हे बघा, आम्ही हे असे सगळे लेयर्स लावून घेतले सर. आता आम्ही ओव्हन मध्ये ठेवतलो सा आणि बेक करतलो सा 180 ते 200 डिग्रीवर. जोपर्यंत ती अशी घट्ट नाही होणार तरी एक अर्धा तास तरी लागता. चला, ह्या बघा आम्ही ठेवला ओव्हन मध्ये. आता आमची खिमावडी चालली बेक होम. आता आपण बघूया आपली खिमावडी तयार झाली का. आता ही आपण काढून घेऊया ओव्हन मधून. ही बघा अशी आपली खिमावडी बेक झाल्या. मस्त वरून त्याका ब्राऊन कलर यायला. आता आपण त्याका सुरीनी असं कडा फिरवून घ्यायची म्हणजे ती भांड्यातून सुटता. मग आपण ती केक सारखी पाडून घेतलो सा. मग त्याचे तुकडे करतलो सा सर्व करूच्या आधी. बघू चला आपली खिमावडी निघता का. ही आता अशी उलटी केली, त्याला चांगला थप 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 केला. वाह, मस्त आली आपली खिमावडी. बघितलेत का. असं तर अंडा आपण जर खाली घातले तर व्यवस्थित शिजला. आता आपण त्याचे तुकडे करूया. वा, ही बघा तयार झाली मस्त खिमावडी. एकदम क्रिस्पी कुरकुरीत. मस्त वर लिंबू पिळायचा आणि खायचा. ही तुम्ही नाश्त्यात पण खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून जेवणाबरोबर पण होता, नाहीतर मग संध्याकाळी चहा बरोबर पण. बाकीचे करतात कोबी वडी, अळू वडी, कोथिंबीर वडी, पण गोव्याचे लोक काय करतात, ते करतात खिमावडी. आमच्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या व्हिडिओक लाईक करा आणि आमच्या चॅनलका सबस्क्राईब करा.